नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर रोखोक या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत असतानाच देशात आणखी एका आजारानं धास्ती निर्माण केली आहे. ती म्हणजे म्युकरमायकोसिसनं, अर्थात बुरशीजन्य रोगानं. या आजाराचे रुग्णही हळूहळू वाढत आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याविषयीचे समज गैरसमजही. राज्यात सध्याच्या घडीला 2245 रुग्ण या आजारावर उपचार घेत आहेत, तर काही रुग्णांनी म्युकरमायकोसिसमुळे जीवही गमावलाय. त्यामुळे म्युकरमायकोसिसमुळे मानसिक दडपण येतंय का? या आजाराची भीती का बळावतीये? नॉन कोविड पेशंटनाही हा आजार होऊ शकतो का? कारण अशी एक केस हरियाणातल्या फतेहाबादमध्ये आढळून आली आहे. त्यामुळे ज्यांना कोरोना झाला नाहीये त्यांच्याही मनात या म्युकरमायकोसिसनं धास्ती निर्माण केली आहे. त्यामुळे कोरोनाच नाही तर आता लोक म्युकरमायकोसिसलाही अधिक घाबरू लागलेत. त्यामुळे याविषयी आज चर्चा करून घेऊया आणि मनातली ही भीती दूर करण्याचा प्रयत्न करूया आजच्या रोखोकमध्ये. काळ्या बुरशीची काळी छाया. या चर्चेत माझ्याबरोबर सहभागी झालेले आहेत डॉक्टर संदीप जाधव, मानसोपचार तज्ज्ञ. आपण त्यांच्याशी याविषयी चर्चा करूया आणि आपल्या मनातल्या या भीतीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करूया. डॉक्टर, म्युकरमायकोसिसची भीती वाढत चाललेली आहे. जसजसे रुग्ण वाढत आहेत तसतशी ही भीती वाढते, कारण यामुळे रुग्ण दगावतात सुद्धा आहेत. काहींचे जबडे सुद्धा काढून टाकावे लागत आहेत, डोळे निकामी होत आहेत. त्यामुळे लोक या आजाराला अधिक घाबरू लागलेले आहेत. का वाढतीये ही भीती? जशी कोरोना व्हायरसची साथ आली, पॅन्डेमिक आलं, त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती आणि त्याच्यामुळे डेथ्स व्हायला लागल्या, खूप मोठे प्रॉब्लेम्स व्हायला लागलेत. तेव्हापासून या रोगाची काही जणांना भीती वाटली, काही जणांना त्याचे सफरिंग करायला लागलं, त्यांच्या घरातली काही डेथ्स झाल्या. त्यामुळे भीती बसणं हे साहजिकच आहे. आणि अचानक आता या दुसऱ्या वेव्ह नंतर हे म्युकोरमायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगस, असं त्याचं पहिल्यांदा म्हणजे नाव पण खूप वेगळं वाटतं, डेंजरस वाटतं, आपण कधी ऐकलेलं नाही. त्याची जी पिक्चर्स बघितली आपण पेपरमध्ये की ते कम्प्लीट काळा झालाय, म्हणजे डोळा काळा झालाय, डोळा काढायला लागतोय, तो पूर्ण भाग काळा झालाय. याच्यामुळे ती भीती. पण आता कसं झालंय की भीती म्हणजे फिअर, पण नाव इट इज इररॅशनल फिअर. म्हणजे काही म्हणजे ज्याची इररॅशनल, म्हणजे ज्याचं आपण रॅशनलायझेशन करू शकणार नाही, अशा पद्धतीची भीती आता प्रचंड लोकांच्या मनात बसायला लागलेली आहे. त्याची दोन कारण आहेत परत. कारण म्हणजे कारण अशी की त्याच्याबद्दलची माहिती बरोबर नाही मिळते लोकांना, आणि त्याच्यामुळे आता कोणालाही ते होऊ शकेल असं वाटतं. म्हणजे एक बातमी आपण वाचली की कोरोना रुग्णांनाच होते का, तर प्रत्येक कोरोना रुग्णाला होत नाहीये, नंबर 1. नंबर 2, हे जे आयसीयू मध्ये जात आहेत पेशंट्स, की ज्यांना स्टेरॉइड्स द्यायला लागतात जास्ती करून, तर ते स्टेरॉइड्स दिल्यामुळे त्यांची इम्युनिटी कमी होते, तो एक कारण दिसतंय. तर म्हणजे तो जो ग्रुप आहे की ज्यांना हे होणार आहे. आता कसं आहे की 80% कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे विदाऊट एनी सिम्पटम आहेत, असिम्प्टोमॅटिक आहेत. 20%च लोकांना सिम्पटम्स येतात. सिम्प्टोमॅटिक याच्यामध्ये पण 5%च लोक रिस्क मध्ये जातात आणि त्यांच्यामध्ये 1.5% डेथ होतीये. पण तरी देखील ही एकदा डेथ म्हटलं की तो सगळेच 100% लोक त्याबद्दल विचार करायला लागतात. तर त्या पद्धतीने ते हा जो म्युकोरमायकोसिसचा जो ग्रुप आहे हा त्या 5% येऊ शकतो जास्ती करून, की ज्यांना आयसीयू मध्ये जायला लागतं. नंबर 2, हे जे ऑक्सिजन द्यायला लागतं ते ऑक्सिजनेशन हे हायड्रेटेड ऑक्सिजन लागतं. म्हणजे ड्राय ऑक्सिजन दिल्यामुळे पण त्रास होऊ शकतो, तर त्याच्यामुळे ते हायड्रेटेड ऑक्सिजन देतात. ते ऑक्सिजन देताना पण काही मिस्टेक्स होऊ शकतात, की मिस्टेक्स इन द सेन्स आतापर्यंत आपल्याला माहिती नव्हतं, ठीक आहे आपण हायड्रेट करायचो, पण त्या पाण्यामधनं पण ती बुरशी जाऊ शकते आणि बराच काळ तो आतमध्ये जाते, ती नाकामधनं. म्हणूनच हा म्युकोरमायकोसिसचा प्रकार नाकातून याच्यामध्ये म्हणजे मेंदूकडे जाण्याचं हे जास्ती आहे. पण मग तो ग्रुप इतका कमी आहे की म्हणजे याच्यानी कोरोना व्हायरसमुळे डेथ होण्याची जी, कोविडमुळे डेथ होण्याची जी शक्यता आहे त्याच्यापेक्षा प्रचंड कमी प्रमाणामध्ये हा रोग होतोय, आणि हा रोग झाल्यानंतर त्याची डेथ होण्याची चान्सेस पण खूप कमी आहेत. शेवटी म्युकोरमायकोसिस हा बुरशी आहे, आणि ही बुरशी म्हणजे अगदी अक्षरशः आपण जी पावावर बघतो तशी बुरशी. पूर्वी जेव्हा HIV ची साथ खूप जोरात मध्ये होती तेव्हा HIVच्या पेशंट्समध्ये मेंदूमध्ये हे बुरशीजन्य रोग दिसून यायचा, आणि आधी कळायचंच नाही की अरे काय होतंय, कारण ती रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे ती बुरशीची वाढ त्याच्यामध्ये मेंदूमध्ये व्हायची. आणि तसाच प्रकार आता ह्या कोरोना रुग्णांमध्ये होतोय. तर त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण जे दिसतंय ते इम्युनिटी, म्हणजे रोगप्रतिकार शक्ती कमी होते. कोणाला जास्ती होते? डायबिटीस पेशंट्सना,
त्याच्यानंतर काय होतं, डायबिटीस पेशंट्सना जेव्हा आयसीयू मध्ये गेल्यानंतर जी काही स्टेरॉइड्स द्यायला लागतात त्याच्यामुळे आणखीन म्हणजे शुगर पण वाढते आणि रोगप्रतिकार शक्ती पण कमी होते. या दोन्ही कारणांमुळे ह्या रुग्णांमध्ये जास्ती करून म्युकोरमायकोसिसचे प्रादुर्भाव आढळून येतो. आणि ही काळी बुरशी, कारण ते काळं दिसतं म्हणून काळी, पण आता ते व्हाईट म्हणजे कॅन्डिडियासिस, जे आपण अक्षरशः टीव्हीवरती ऍड लागायची, खाज खुजली, ते म्हणजे जांघेमध्ये होणारा तो जो ती जी इन्फेक्शन असायचं ते बुरशीजन्य हे आहे, कॅन्डिडियासिस. ओरल कॅन्डिडियासिस, पांढरे चट्टे पडायचे, ते ओरल कॅन्डिडियासिस. हे खूप कॉमन गोष्टी होत्या ज्या स्किनवरती येतात, ज्या जिभेवरती येतात त्या. परंतु आता त्याचा प्रभाव, जेव्हा तुमची इम्युनिटी प्रचंड कमी होते, तेव्हा जी सरफेसवरती येणारं इन्फेक्शन आता लंग्स मध्ये दिसू शकतं, मेंदूमध्ये दिसू शकतं, आणि तिथे गेल्यावरती त्याची व्याप्ती खूपच प्रमाणाबाहेर वाढते. तर त्याचा सगळा हा जो काही रोग जातोय तो इम्युनिटीकडे, रोग प्रतिकारक शक्तीकडे. आणि रोग प्रतिकारक शक्ती ही घाबरल्यामुळे आणखीन कमी होते. जशी स्टेरॉइडमुळे कमी होते तशी घाबरल्यामुळे कमी होते. रोग प्रतिकार शक्ती म्हणजे काय असतं की आता आपल्या शरीरामध्ये व्हाईट पेशी आहेत, त्या बॅक्टेरियाशी लढतात. त्याच्यानंतर इम्युन रिस्पॉन्सेस आपले असतात, ते पूर्णपणे एखादं इन्फेक्शन, आता आपण लस घेतो म्हणजे काय करतो, ते लस टोचल्यावरती त्याला म्हणजे अँटीबॉडीज शरीरामध्ये तयार होतात. हे आपले लढवय्ये, आपले हे. पण जेव्हा आपलं डिप्रेस्ड असतो, आपण खूप कमी हॅपी असतो किंवा प्रचंड घाबरलेलो असतो, तेव्हा हा इम्युन रिस्पॉन्स काही चांगला येत नाही. मी त्याला एक उदाहरण देऊ शकेन की शेवटी हे आपले लढवय्ये आहेत. आता एखाद्या थ्रीटला, म्हणजे एखादी जर थ्रीट असेल तर त्याला दोन प्रकारचे रिस्पॉन्सेस येतात, एकतर फाईट किंवा फ्लाईट. म्हणजे एक तर तुम्ही फाईट करा किंवा तिकडनं फ्लाय करा. तर ह्याच्यासाठी अक्षरशः मी शिवाजी महाराजांचं उदाहरण देऊ शकतो की त्यांनी गनिमी काव्याने लढले. तेव्हा कसं होतं की प्रचंड प्रमाणामध्ये गनिम, परंतु सैनिक अत्यंत कमी. जशी घोडखिंड बाजी प्रभू देशपांड्यांनी लढवली तेव्हा 300 सैनिक होते. तर ही आपली इम्युनिटी, हे आपले प्रतिकार शक्ती. पण ते बाजी प्रभू देशपांड्यांकडचे त्यांचे जे आपलं जे सैन्य होतं मराठ्यांचं, ते 300 सैन्य लाखाबरोबर खेळायचं, पण त्यांच्या मनामध्ये प्रचंड द्वेष असायचा, त्यांच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी होती, त्यामुळे 300 सैन्य त्यांच्याशी लढू शकलं. तर तसंच ही पॉझिटिव्हिटी ठेवल्याशिवाय आपली जी इनर जी रोगप्रतिकार शक्ती ती पण कमी पडू शकते. त्याच्यासाठी हे न्यूरल रिस्पॉन्सेस असतात, हे सगळं ब्रेनशी रिलेटेड आहे. त्यामुळे ब्रेन आनंदी ठेवणं हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळे मग ते जर झालं तर जसं HIV मध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे फंगल इन्फेक्शन येत होतं, त्याच पद्धतीने आता हे स्टेरॉइड्समुळे येतंय किंवा त्या ओल्या मास्कमुळे येतंय किंवा परंतु सगळ्यात महत्वाचा त्याच्यामध्ये हा असणार आहे तो म्हणजे भीती. जेवढी भीती जास्ती तेवढी रोग प्रतिकारक शक्ती कमी आणि त्याचा त्रास जास्ती. नक्की. डॉक्टर, आपल्याबरोबर आता डॉक्टर आरती सूर्यवंशी, मानसतज्ञ आणि भावनिक बुद्धिमत्ता सल्लागार सुद्धा जोडल्या गेलेले आहेत. आपण आता त्यांच्याशी यावर चर्चा करूया. डॉक्टर आरती, म्युकर मायकोसिसमुळे मानसिक दडपण अधिक येऊ लागलेलं आहे रुग्णांमध्ये, विशेषतः कोरोना रुग्णांमध्ये याची दहशत आहे. आधीच कोरोनाची दहशत संपत नाही आणि त्यात या म्युकर मायकोसिसनं भर घातलेली आहे. याचा सामना कसा करावा? हे दोन्ही आजार रुग्णाच्या मनाशी खेळतात, काय सांगाल? धन्यवाद. आपण मला या आपल्या कार्यक्रमात बोलवलं आणि महत्वाच्या चर्चेमध्ये सहभागी करून घेतलं. म्युकरमायकोसिस हा जो आजार, आता सगळेजण ह्याच्याबद्दल चर्चा करत आहेत आणि विविध ठिकाणी याच्याबद्दल बोललं जात आहे. नॅचरली अजून आपण सगळेच जण कोविड पॅन्डेमिकच्या मधून अजून बाहेर पूर्णपणे आलेलो नाहीये आणि सडनली हा एक नवीन आजार आता पुढे येतो आहे. तर नॅचरली कोणाच्याही मनामध्ये थोडीशी भीतीही येणारच की नक्की काय असेल, कारण ही असंदिग्धता निर्माण झालेली आहे सगळ्यांच्या समोर. आणि ऍट द सेम टाइम त्याच्यावरती उपाय काय करता येतील ह्याच्याबद्दलचं संशोधन सुरू झालेलं आहे. पण जसं मानसशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की कोणतेही कारण जी असतात ती बाहेरच्या जगामध्ये 15% असतात आणि शरीरांतर्गत 85% असतात. तर हे जसं समजून घ्यायला डिफिकल्ट आहे, तसंच हे थोडंसं दिलासा देणारं पण आहे असं मी म्हणेन की त्याचं उत्तर जे आहे ते 85% आपल्या हातामध्ये आहे. तर प्रत्येकाने जर आपण असं ठरवलं की रोज एक मी सकारात्मक विचार करणार आणि तो मी प्रत्यक्षामध्ये आणणार, ऍक्शन मध्ये आणणार,
तर मला असं वाटतं की नक्की आपण ह्या अशा प्रकारच्या कोणत्याही दुर्धर व्याधींवर, मग ते म्युकरमायकोसिस असेल किंवा ते कोविड पॅन्डेमिकची तिसरी लाट असेल, लहान मुलांवर मध्ये निर्माण होणारा कोविड असेल, कशावरतीही आपण डेफिनेटली मात करण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि हा प्रयत्न करायला जर आपल्याला लक्षात आलं आहे की आता हा अशा प्रकारचा आजार येतो आहे, तर आतापासून आपण प्रयत्न करायला सुरुवात डेफिनेटली करायला लागायला पाहिजे. आपण सकारात्मकतेबद्दल खूप बोलतो आणि असं असं समजलं जातं की हे काय म्हणजे पॉझिटिव्ह राहा. पण प्रत्यक्षात म्हणजे डेली ऍक्शन मध्ये जर ती गोष्ट आपण आणायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की डेफिनेटली ही शक्ती आपल्याला मिळेल आणि आपण त्याच्यावरती मात करू शकू. नक्की. ऍट द सेम टाइम बिईंग इमोशनल इंटेलिजन्स कन्सल्टंट, मी असं पण सांगेन की जेव्हा कोणतीही अशा प्रकारची इमर्जन्सी सिच्युएशन ही आपल्यासमोर निर्माण होते, तेव्हा आपण एक महत्वाची गोष्ट करू शकतो अँड दॅट इज अ टूल इन आवर हँड, की कमीत कमी 6 सेकंद आपण रिॲक्शन द्यायची नाही. जर आपण ही रिॲक्शन नाही दिली कोणत्याच प्रकारची, मग ती भीती असेल, मग तो राग असेल, मग ती कोणत्याही प्रकारची भावना असेल, जर आपण नाही दिली अशा प्रकारची कोणती रिॲक्शन, तर डेफिनेटली इट इज सायंटिफिकली प्रूव्ड की आपल्या मेंदूमध्ये अशा प्रकारचे न्यूरो हॉर्मोन्स तयार होतात की जे हेल्दी असतात आणि ज्याच्यामुळे आपल्याला मदत होऊ शकते आणि पुढे जाऊन आपण चांगले निर्णय, अप्रोप्रिएट डिसिजन्स आपण आपल्या आयुष्यासाठी घेऊ शकतो. आणि डेफिनेटली इट इज गोइंग टू हॅपन सेम वे विथ आवर रिस्पॉन्सेस टुवर्ड्स ऑल दिस डिसीजेस. असं कोणत्याही प्रकारचा डिसीज आला तरी आपण डेफिनेटली ह्या छोट्या छोट्या गोष्टी करून, ह्या 6 सेकंड पॉज घेऊन, थोडंसं थांबून नीट आपलं पल्सेट चेक करा. तो जोपर्यंत नॉर्मलला येत नाही तोपर्यंत आपण थोडंसं थांबा आणि मग आपण कोणतेही डिसिजन घ्या. एकदम अचानक खूप भीती वाटायला लागणं, अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं जर होत असेल तर जरूर आपण थांबा. डेफिनेटली हे पण महत्वाचं आहे की आपण सकारात्मकता ऍक्शन मध्ये आणा डेली. हे मी आपल्याला नक्की सांगेन. थँक्यू सो मच फॉर आस्किंग दिस क्वेश्चन्स टू मी. नक्की. डॉक्टर संदीप, असं बऱ्याचदा दिसून आले, विशेषतः या कोरोना काळात आपण पाहतो आहोत की आजारातले विविध टप्पे जसजसे समोर येतात तसतसा त्याच्या उपचार पद्धतींवर लोकांचा विश्वास कमी बसायला लागतो आणि त्याची भीती अधिक दिसून येते. असं अनेकदा चित्र दिसते, कारण आता सुद्धा कोरोना उपचार पद्धतीमुळे म्युकरमायकोसिस बळावतोय की काय, असा एक समज लोकांमध्ये तयार झालेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनात कोरोना आणि म्युकरमायकोसिस अशा दोघांचीही भीती आहे. तर त्याबाबत काय करता येईल? अगदी बरोबर आहे. आतापर्यंतची जी काही औषधं, आता तुम्ही लक्षात घ्या ना की हे काही पहिलं इन्फेक्शन नाहीये आपण फेस करतो आहोत. याच्या आधी समजा आता मलेरियाचं इन्फेक्शन घ्या, मलेरियाच्या याच्यावर औषधं आली, मलेरियावरती जेव्हा औषधं आली तेव्हा त्याच्यावरती बराच वेळ मिळाला संशोधन करायला आणि उत्तमपैकी आता आपला मलेरिया ट्रीट होऊ शकतो. पण त्या औषधांनी पण काही साईड इफेक्ट्स येऊ शकतात. जसं मलेरियाचे काही औषधांनी नॉशिया येतो, मळमळतं, हे असं होऊ शकतं. पण कालांतराने त्याच्यावरती वेळ मिळाल्यामुळे मात करता येते. इथे ह्या पॅन्डेमिक मध्ये हा अत्यंत नोवेल कोरोना व्हायरस आहे. दिस इज अ टोटली न्यू थिंग आणि त्याचं पॅन्डेमिक अख्ख्या जगात पसरल्यानंतर त्याच्यावरती औषधोपचारांची शृंखला चालू झाली. आलं की लक्षात? तर त्याच्यामुळे स्टेरॉइड्समुळे फंगस वाढतं असं काही नवीन नाहीये. आता जेव्हा कॅन्सरच्या पेशंट्समध्ये कॅन्सरची जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा ती इम्युनिटी सप्रेस होते, तेव्हा त्यांचे केस जातात. पण म्हणून केस जातात म्हणून काही आपण कॅन्सरची ट्रीटमेंट बंद नाही करत किंवा घाबरून अरे बापरे कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळे नुकसान होतंय असं नाही केलं जात. परंतु इथे आता सध्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती किंवा काही काही ज्यांना टेक्निकल नॉलेज नाहीये अशी लोक भारतामध्ये अत्यंत जास्ती प्रमाणात बोलायला लागली आहेत, इन्क्लुडिंग पॉलिटिशियन्स. आणि त्यांचा विश्वास घाबरलेल्या माणसामध्ये लगेच बसतो. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. तर त्याच्यामुळे ही काही ट्रीटमेंटमुळे किती जण वाचले त्याचा विचार करा. आज समजा इमॅजिन करा, जर ट्रीटमेंटमुळे वाचणार नसाल असं तुम्हाला वाटत असेल की ॲलोपॅथी ट्रीटमेंटमुळे वाचणार नाही, तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जाल पेशंटला, घेऊन जाताच ना. घरी बसवाल तुम्ही? नाही बसवणार. पण मग शेवटी काय, ह्या रॉंग इन्फॉर्मेशन्समुळे आपल्याला हॉस्पिटलपर्यंत जायला जर उशीर झाला तर मात्र डेफिनेटली, कारण हा अख्खा कोरोनाचा खेळ एक 10-15 दिवसामध्ये ते इन्फेक्शन झाल्यापासून ते लंग मध्ये इन्व्हॉल्वमेंट ही 100% जाऊ शकते. मी याचं मला सांगा की जर गाडी चुकली तर आपण दिल्लीला नाही पोहोचू शकणार. तसंच जर आपण जर वेळेवरती हॉस्पिटलला नाही पोहोचलो
तर इन्फेक्शनमुळे आपल्याला नुकसान होणार आहे. नक्की. सायमल्टेनियसली जे काही साईड इफेक्ट्स येतात त्याच्यावरती सगळे शास्त्रज्ञ, सगळे डॉक्टर्स नवीन आलेल्या इन्फेक्शन आहेत, आता काही थाउजंड्स मध्ये दिसत आहेत ही, त्याच्यावरती उपाय चालूच आहे आणि नक्कीच प्रत्येक डॉक्टर याच्यावरती मार्ग काढून हे कसं इन्फेक्शन कमीत कमी करता येईल याच्यावरती मार्ग काढणार आहेत. दिसायला ती भीतीदायक आहे म्हणून त्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. जसा कोरोनावरचा डेथ रेट पण आपल्याकडे इटाली किंवा बाहेरच्या देशांपेक्षा बऱ्याच प्रमाणात तो कमी होता डेथ रेट, तर तसं याचा तर रेट खूपच कमी आहे. हा, पण बाहेर दिसलेले नाहीयेत, पण इथे दिसत आहेत. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर. बरंचसं इन्फ्रास्ट्रक्चर हे आता नवीन तयार केलं गेलेलं आहे. इट इज रिइन्फोर्स ड्युरिंग दिस पिरियड. तर याच्यावरती पूर्वीपासूनच जीडीपीचा चांगला पैसा जर खर्च झाला असता जेवढा व्हायला पाहिजे, तर सुदृढ हॉस्पिटल्स तयार झाली असती. तेव्हा त्याची जी किट्स असतात, म्हणजे जेव्हा ऑक्सिजन देण्याचं, ऑक्सिजनचा सिलेंडर आला, ऑक्सिजनचा मास्क आला, पण त्याची जी किट्स असतात ती कुठे, म्हणजे असं आहेत. तर ती जी काही स्पेसिफाईड किट्स नाही आपण हे करू शकत, कारण ते खूप कॉस्टली प्रकार होईल. पण ती आपण जे काही काम चालवू आहे त्याच्याने जीव वाचतोय, पण ते काम पण व्यवस्थित करता येईल आपल्याला. जसं की डिस्टिल वॉटर वापरता. घाबरून न जाता आधीच्याच आजारावर उपचार न घेणं हे तितकंच चुकीचं आहे. डॉक्टर आरती, मी तुमच्याकडे येते. जसं एखादा कोरोना रुग्ण आहे, त्याचा कोरोना बरा होत आलेला आहे, पण त्याच्या मनात आता या म्युकरमायकोसिसमुळे जर धास्ती निर्माण झाली असेल तर त्याने सकारात्मक विचार केला पाहिजे, जसं तुम्ही मगाशी सांगितलं. पण म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? कसं आहे ना की मी माइंडफुल हार्ट कन्सल्टन्सीची संचालिका आहे आणि आम्ही एक इनिशिएटिव्ह घेतला आहे मॅडम, MHC COVID-19 ऍक्शन असं त्याचं नाव आहे. आणि त्याच्याद्वारे आम्ही ह्या सगळ्या व्यक्तींना फ्रीली काउन्सिलिंग करत आहोत आणि थेरपी सेशन्स देत आहोत. तर मला नक्की आपल्या ह्या माध्यमातून सगळ्यांना सांगायला आवडेल की जरूर आपण आमच्या इन्स्टा हँडलवरती बघा आणि आमचं MHC माइंडफुल हार्ट कन्सल्टन्सीचं जे फेसबुक पेज आहे त्याच्यावरती बघा. आमचा गुगल फॉर्म आहे, तो आपण भरा. आपल्याला जर आपली जर भीती कमी होत नसेल किंवा नॅचरली आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड, जर खूप जास्त भीती वाटत असेल तर कोणीच अशा प्रकारचा विचार करू शकणार नाही की ह्या आजारातून मी बरा होईन किंवा नाही बरा होणार. तर डेफिनेटली असं जर होत असेल आणि खूप जास्त भीती वाटत असेल तर डेफिनेटली आपण जरूर तज्ञ व्यक्तींकडे जा किंवा आमचा गुगल फॉर्म भरा. आम्ही आपल्याला डेफिनेटली वेळ देऊ आणि थेरपी सेशन्स देऊ आपल्यासाठी. डॉक्टर संदीप, आपण काय सांगाल, काय आता लोकांनी खरं म्हणजे काळजी घेतली पाहिजे, विशेषतः मन कसं कणखर किंवा खंबीर ठेवावं हा आजार झाल्यानंतर? खरं तर ना बरेच आपल्याला ऍडवाइसेस येत आहेत. सगळ्यात मोठा ऍडवाइस येतोय पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह राहा म्हणजे काय राहा, की आता मी सांगतो की 2 मुलं आहेत, एक नापास झालाय, त्याची गोष्ट, त्याला रिझल्ट कळलाय, नापास झालाय, आणि एक पास झालाय. आणि आपण त्या नापास झालेल्या मुलाला जर सांगितलं की अरे जरा पेढे घेऊन ये, तर तो उठेल, तो गळालेला असेल, गळपटलेला असेल, आणि तोच ज्याचा रिझल्ट चांगला आलाय तो उठेल. पण तेवढ्यात जर कळलं की अरे तुझा जो रिझल्ट आहे ना तो चुकीचा आहे, तू पण पास झालायस आणि आता तू पेढे आणायला, आता तू टणकन उडी मारेल, ही एनर्जी काय आपोआप आली. तर हे नापास होण्यामध्ये आणि पास होण्यामध्ये जो फरक आहे, ती जी निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी आहे, की आपण खरंच नापास झालोय का हे तर बघा. की जेवढ्या उत्तम पद्धतीने महाराष्ट्रामध्ये तर क्लिअर कट दिसतंय की उत्तम रीतीने आपण ट्रीट करू शकतोय पेशंट्सना, त्यांना बाहेर काढतोय. कशा रीतीने सगळे कोविड योद्धे म्हणजे इतक्या पद्धतीने टीका होतीये ऍलोपॅथीवरती, तरी देखील हे डॉक्टर्स, हजार डॉक्टर्स गेलेत त्याच्यामध्ये, तरी देखील ते फाईट करतायत, तुम्हाला बाहेर काढतायत. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवलात तर तुम्ही नक्कीच त्याच्यातनं बाहेर येणार. तर पॉझिटिव्हिटीसाठी सगळ्यांनी ते धरून धोपटलं की मेडिकल सायन्सला, सरकारला, त्याच्यानंतर तर कसं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होईल. तर ते बंद झालं पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही तुमच्या डॉक्टरवर विश्वास ठेवायला पाहिजे. डॉक्टर जेव्हा एवढं शिक्षण घेऊन तो पुढे एवढ्या याच्यातनं गेलेला असतो, तो ज्या पॉझिटिव्हिटीने त्यांनी शिक्षण घेतलेलं असतं, तो त्याच्या समोर असलेला पेशंटला बाहेर काढणं हेच त्याचं प्रायमरी. पण इथे काय होतं, एखादी निगेटिव्ह बातमी कुठेतरी वाढते आणि त्याच्यामुळे सगळ्यांनाच नापास झाल्यासारखं वाटतं. आलं की लक्षात. तर सगळे डॉक्टर्स त्या दृष्टीने प्रयत्न करतायत आणि उत्तम रीतीने बाहेर काढतायत. इट्स अ पॉझिटिव्ह थिंग. म्हणजेच म्युकरमायकोसिस पण होणार अशा प्रकारची समजूत आधी मुळात मनातून काढून टाकली पाहिजे. मुळात जेव्हा आजार होतो, जसं आरती मॅडमनी सांगितलं तसं तुम्हीही सांगितलं की आधी आजार झाला म्हणजे लगेच घाबरून जायचं नाही, तर मुळात आपल्यात पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मकता कायम ठेवली पाहिजे. फार जुने लोक अगदी
वयोवृद्ध कोरोना पेशंट सुद्धा कोरोनातून मात करून बाहेर आलेले आहेत. त्यांना कोणतेही पोस्ट कोविड साईड इफेक्ट सुद्धा दिसलेले नाही आहेत. याचं मुख्य कारण सांगितलं जातं की जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की जबरदस्त इच्छाशक्ती. या इच्छाशक्तीच्या बळावर तुम्ही मोठमोठ्यातल्या आजारातून बाहेर याल. तुमच्या उपचार पद्धतीवर विश्वास ठेवा आणि स्वतः सकारात्मक राहा आणि दुसऱ्यांमध्ये सुद्धा नकारात्मक दृष्टिकोन नको. तेव्हा आपण कोरोनाच काय तर त्यामुळे तयार झालेल्या या म्युकरमायकोसिस आजाराची भीती सुद्धा टाळू शकतो. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार आणि रोखोक या कार्यक्रमात आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे